रामनवमी का साजरी केली जाते, रामनवमीची पूजा व महत्त्व हे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा। रामनवमी ही भगवान रामाची जयंती म्हणून साजरी केली जाते। भगवान राम हे आदर्श पुरुष म्हणून ओळखले जातात। जर तुम्ही पौराणिक कथा आणि कथांचा अभ्यास केला तर तुम्हाला हे शिकायला मिळते की माणसाचे चरित्र भगवान रामासारखे असावे। यामुळेच भारतात रामाचे अनेक अनुयायी आहेत। रामनवमी हा एक हिंदू सण आहे ज्यामध्ये भगवान रामांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। या दिवशी देशातील हिंदू धर्माचे अनुयायी हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात। रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांचा जन्म झाला असे म्हणतात। त्यामुळे दरवर्षी या दिवशी हिंदू धर्माचे अनुयायी भगवान यांचा जन्मदिवस रामनवमी म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। या दिवशी अनेक लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आणि भगवान रामाचे स्मरण करण्यासाठी भगवान रामासाठी उपवास करतात। हा सण भगवान रामाशी संबंधित असल्याने हिंदू धर्माच्या लोकांसाठी हा दिवस अतिशय शुभ आहे। दुसरीकडे महानवमी हा आणखी एक हिंदू सण आहे जो एक नवरात्रामध्ये येतो। महानवमी हा श्रद्धेचा आणि उपासनेचा दिवस आहे जो नवरात्रीच्या 9 दिवसांच्या शेवटी येतो। या दिवशी माता दुर्गेची पूजा केली जाते। अशा प्रकारे रामनवमी आणि महानवमी हे दोन्ही वेगवेगळे सण आहेत जे वेगवेगळ्या प्रसंगी साजरे केले जातात। रामनवमी हा भगवान रामाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरी केली जाते, तर महानवमी नवरात्रीच्या 9 दिवसांच्या शेवटी साजरी केली जाते आणि ती माँ दुर्गेच्या उपासनेसाठी समर्पित आहे। दोन्ही सणांमध्ये भाविकांकडून धार्मिक पूजा केली जाते आणि विविध रामायण श्लोकांचे पठण केले जाते। थोडक्यात रामनवमी आणि महानवमी हे दोन्ही प्रमुख हिंदू सण आहेत, परंतु दोन्हींमध्ये फरक आहे। रामनवमी हा भगवान रामाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरी केली जाते, तर महानवमी नवरात्रीच्या 9 दिवसांच्या शेवटी साजरी केली जाते आणि माँ दुर्गेच्या उपासनेला समर्पित आहे। दरवर्षी रामनवमी हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो। धार्मिक ग्रंथांनुसार भगवान श्री रामचंद्रजींचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला झाला होता। भगवान श्री रामचंद्रजींचा या पृथ्वीवर अवतार झाल्यामुळे या दिवशी आपण सर्वजण रामनवमी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतो। चला तर जाणून घेऊया रामनवमीचा इतिहास। महाकाव्यानुसार अयोध्येचा राजा दशरथ याला 3 बायका होत्या आणि तिघीही राजाला मुलाचे सुख देऊ शकल्या नाहीत। त्यामुळे राजा खूप चिंतेत असे। महर्षी वशिष्ठांनी राजाला मूल होण्यासाठी कामष्टी यज्ञ करण्यास सांगितले। त्यांचे म्हणणे म्हणून राजा दशरथ यांनी महर्षी ऋषी शृंगी यांनी केलेला कामष्टी यज्ञ करून घेतला। यज्ञ पूर्ण झाल्यावर महर्षींनी राजा दशरथाच्या 3 राण्यांना खीर खायला लावली। बरोबर 9 महिन्यानंतर ज्येष्ठ राणी कौसल्येने भगवान राम, कैकेयीने भरत आणि सुमित्रा यांनी लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जुळ्या मुलांचा जन्म दिला। भगवान राम हा कृष्णाचा 7वा अवतार होता। भगवान श्रीराम दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि नवीन धर्माची स्थापना करण्यासाठी पृथ्वीवर अवतरले होते। श्रीरामनवमी का साजरी केली जाते? धर्मग्रंथांनुसार असे मानले जाते की त्रेतायुगात भगवान विष्णूंचा जन्म 7व्या अवतारात रामाच्या रूपात झाला होता। रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी
आणि पृथ्वीवरून दुष्टांचा नायनाट करून नवीन धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान रामाचा जन्म झाला. म्हणूनच रामनवमी हा सण भगवान रामाची जयंती म्हणून साजरा केला जातो. धर्मग्रंथांनुसार असे देखील मानले जाते की भगवान रामाने लंका जिंकण्यासाठी माँ दुर्गेची पूजा केली होती. चैत्र महिन्यातील नवरात्री संपल्यानंतरच रामनवमीचा सण येतो. प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्माची कथा. धर्मग्रंथांनुसार भगवान विष्णूंचा जन्म त्यांच्या 7व्या अवतारात राम म्हणून झाला होता. राजा दशरथाची ज्येष्ठ राणी कौशल्ये हिच्या पोटी भगवान रामाचा जन्म त्रेतायुगात मृत्यूभूमीत झाला. रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि दुष्टांचा संहार करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी रामाचा जन्म झाला. भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या 9व्या दिवशी पुनर्वसू नक्षत्रात आणि कर्क राशीत झाला. भगवान श्रीरामांनी लंका जिंकून दुष्टांचा संहार केला. भगवान राम हे आदर्श पुरुष मानले जातात आणि भगवान रामानेही अनेकांना योग्य मार्ग दाखवला. रामनवमी कशी साजरी केली जाते? रामनवमी संपूर्ण भारतात हिंदू धर्माच्या अनुयायांनी साजरी केली. रामनवमीच्या दिवशी अनेक जण भगवान रामाच्या स्मरणार्थ उपवास करतात. असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्यास उपासकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि इच्छित फळ प्राप्त होते. या दिवशी अनेक ठिकाणी रामचरितमानसाचे पठण केले जाते. रामनवमीच्या दिवशी अनेक लोक भगवान रामाच्या कथा ऐकतात आणि भजन ऐकतात. या दिवशी अयोध्येत चैत्र राम जत्रेचे आयोजन केले जाते आणि असंख्य लोक अयोध्येला जातात आणि सरयू नदीत स्नान करतात आणि पुण्य प्राप्त करतात. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.